नमस्कार, सुप्रभात. आणि आज आपण जाणार आहोत कामशेत पवनालेख. थोडीशी मध्यम आकाराची राईड घेऊ आपण. थोडं इलेव्हेशन जास्त घेऊ. तर चला करू सुरुवात. नमस्कार, पुन्हा एकदा सुप्रभात सर्वांना. आणि सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा. ईद मुबारक. 120-130-140 किलोमीटरची ही राईड असेल. थोडंसं या राईडमध्ये इलेव्हेशन जास्त आपण घेतलेलं, थोडासा चढावर आपण जाणार आहोत. सोबतच आपण फोटोग्राफी सुद्धा करणार आहोत. कॅमेरा आपण सोबत घेतलेला आहे आणि बघूया काय काय आपल्याला टिपायला मिळत आहे. आणि चलता चलता सुचलेल्या 2 ओळी. गणपती बाप्पा मोरया. डाव्या बाजूला गणपती बाप्पाची एक शानदार मूर्ती. आणि आपण आले सोमाटणू पाटोला. तर मित्रांनो, दिवस उगवलाय आणि आपण आलो आहोत कामशेतमध्ये. 1-1.5 किलोमीटर नंतर आपण कामशेतच्या ब्रिज खाली असू आणि मग आपण लेफ्ट टर्न घेऊ. ठरलेल्या वेळाप्रमाणे आपण पोहोचलेलो आहोत. आता वाजले आहेत 7 आणि 7 वाजता आपलं ठरलं होतं आपण कामशेतमध्ये पोहोचू. आपण कामशेत सोडलोय आणि पवना गावच्या डॅमच्या दिशेने आपण जातो. वातावरण एकदम एका थंडीच्या दिवसातल्या सकाळसारखं एकदम धुकं, थंड वारं अशा प्रकारचं आहे. म्हणजे आपण जे पहाटे बघितलं होतं तर ते धुकंच होतं. धूळ मिश्रित धुकं म्हणून आकार पाडलं. इकडे रस्ते छान आहेत, वातावरण खूप मस्त आहे. परंतु अजून एक अर्धा ते 1 तासभर आपल्याला कुत्र्यांचा थोडासा त्रास होऊ शकतो. कुत्रे असे बघतात, हबे कौन आया इधर. समोर दिसतंय ते केदारनाथ महादेव मंदिर आणि हे आहे रोडच्या एकदम मधोमध. जसं की मित्रांनो मी मागाशी म्हटलं, हे मंदिर एकदम रोडच्या मधोमध. इकडनं रोड आहे बघा, इकडनं पण रोड आहे आणि हे मंदिर मध्ये. जय भोलेनाथ. आपण केदार महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. तर अशा पद्धतीने आपण मंदिराचे काही फोटो घेतले आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर गेलेलं चांगलं आहे. सकाळचा अजून चांगला थंड वारा लागतोय, म्हणजे
आपल्याला फार त्रास होणार नाही जाताना. मागच्या वर्षी मला असं वाटतंय, माहीत नाही आता, मी इथं शेवटची राईड या रोडनं कधी केली होती, तर त्यावेळेस उन्हाचा असा चांगला फटका बसला होता आणि ताप येईपर्यंत बसला होता. म्हणून मी आज थोडंसं लवकर जे मी बोंबलतोय तर ते त्याच्यामुळेच बोंबलत होतो की म्हणजे आपल्याला थोडा वेळ मिळेल फोटोग्राफीसाठी. आणि आता काटेसावरची फुलं गळून त्याला फळं लागलीत. आता इन्स्टंट इकडे काय मिळणार नाही, इथे आहे फक्त मिसळ. मग काय आता पर्याय नाही, खाऊया मिसळ. जाऊया इकडे उसळ करत. सायकलिस्टला पण ढेऱ्या काय आहेत माहिती आहे का, ह्याच्यामुळे सायकलिंग आले म्हणजे आपल्याला काहीही खायचा अधिकार नाही आणि मग ते अशी रेल मिसळ खातात. समोर पवना डॅम आहे. पवना डॅमचं मला वाटतं विद्युत निर्मितीनंतर सोडलेलं पाणी असावं किंवा मग कालव्यासाठी सोडलेलं पाणी असावं. पण बघा काय विहंगम दृश्य. इथून पूर्वी पूल होता, या पुलावरून पलीकडे जाऊन तिकडे पण आम्ही गेलो होतो, परंतु आता हा पूल मोडलेला आहे, काढलेला आहे. आणि हे बघा, आणि इथं पलीकडं अशी रांजण खळगी भरपूर आहेत पलीकडे, पण आता आपण इकडे पलीकडे जाऊ शकणार नाही. तर चला मित्रांनो, आपण आता या परिसराचा आपण निरोप घेऊ आणि आता आपण परतीच्या वाटेला लागूया. ओ सब दिख रहे ना सामने का, ओ सब चढ़ने का है भाई. समोरचा जो चढ दिसतोय पूर्ण चढायचं आपल्याला. कयामत 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 कयामत. चला, हे आपल्याला बघितल्यावर वरती गेले होते, पण त्यांनी आपली वरती वाट बघितली, आपण वरती नाही गेलो म्हणून ते रिटर्न आले. आणि त्यांनी आपल्याला पाण्याची बॉटल ऑफर केली होती, परंतु आपल्याकडे पाणी ठेवायला जागा नाही बॅग असल्यामुळे. मग त्यांनी आपल्याला पाणी दिलं, त्यांचा मान म्हणून आपण एक घोट पाणी पिलं आणि त्यांना जाऊ दिलं वरती. समोर दिसत आहेत ते विसापूर आणि लोहगड, आणि या बाजूला तुंग. समोर दिसतोय तो तिकोणा. कदाचित त्याच्या या 3 कोणामुळे त्याला तिकोणा म्हणत असावेत. इथून डाव्या बाजूला आतमध्ये जायला रस्ता आहे आणि एक 1.5-2 किलोमीटरवरतीच तुम्हाला पार्किंग जागा आढळेल. तिथं पार्क करून आपण तिकोण्याला जाऊ शकतो. इथे किल्ला आहे, चढायला असं काही अवघड नाही. इथे आपण एक शॉर्ट ब्रेक घेतला. दीवाना तेरा भी है मेरा भी है दिल दीवा. तर मंडळी, आपण पौड गाव ओलांडलंय. चला, आपण आले आहोत भोगाव जवळ. आपण पिरंगुट पौड ओलांडलं, भोगाव, आणि नंतर आपण चांगली चौकात लागू.
ऊन चढायला लागलं. इथं एक भगरे मिसळ म्हणून एक दुकान आहे. तो मस्त केळीचा शिरा मिळतो, परंतु तो आज संपला असल्यामुळे आपल्याला मिळाला नाही. आपण आता चांदणी चौक ओलांडलाय आपण. आणि मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण 130-35 किलोमीटरची राईड आज आपण कंप्लीट केली.